नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयाचा गवताचे पाते वि स खांडेकरांची ही रूपक कथा अभ्यासणार आहोत. पाठाचा शीर्षक आहे गवताचे पाते. आता गवताचे पाते म्हणजे गवताचं पान. जे गवताचं पान असतं त्याला आपण गवताचं पातं पण म्हणू शकतो. तर जशा अनेक प्रकारच्या कथा असतात त्यापैकीच रूपक कथा ही सुद्धा एक प्रकारची कथा असू आहे. म्हणजे आपल्याला ज्या कथा आपण लहानपणी ऐकलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही विज्ञान कथा आहेत, ऐतिहासिक कथा आहेत, साहसी कथा असतात, रहस्यमय कथा असतात किंवा ऐतिहासिक असतील, पुरातन काळातील असतील किंवा धाडस सत्य कथा असतील. तर अशा ज्या अनेक प्रकारच्या कथा असतात त्यापैकीच रूपक कथा नावाचा एक कथेतला प्रकार आहे. प्रथमतः तुम्हाला कथा आणि कादंबरी यातला अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. मराठी साहित्यामध्ये कथा प्रकार वेगळा आहे आणि कादंबरी प्रकार वेगळा आहे. आता कथा म्हणजे काय, तर एखाद्या कथासंग्रहामध्ये छोट्या छोट्या कथा असतात. 1, 2, 3, 4, 10, 20. म्हणजे एक कथा सुरू झाली का त्याचा कुठंतरी शेवट होतो. परत दुसरी कथा चालू होती वेगळ्या विचाराची, परत त्याचा शेवट होतो, परत तिसरी. तर अशा पद्धतीनं कथेमध्ये आपल्याला एखाद्या कथासंग्रहामध्ये भरपूर कथा वेगवेगळ्या विचाराच्या पाहायला मिळतात. परंतु कादंबरीमध्ये मात्र आपल्याला सुरुवातीपासून झालेला विचार जो चालू असतो तो शेवटपर्यंत तोच विचार त्याचा शेवट होत असतो. म्हणजे कादंबरी ही एकाच कथेनं पूर्णपणे भरलेली असते आणि कथा मात्र अनेक प्रकारच्या विचारानं भरलेल्या असतात, वेगवेगळे विचार असतात. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आज आपण असंच वि स खांडेकरांची एक रूपक कथा अभ्यासणार आहोत. तर हे रूपक कथाचं नाव आहे गवताचे पाते. तर प्रथमतः आपण वि स खांडेकरांचा जन्म हा 1898 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 1976 मध्ये झालेला आहे. आता आपण वि स खांडेकरांचा परिचय पाहूया किंवा वि स खांडेकर जी लेखन पद्धती आहे, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, निबंध आहेत, समीक्षक आहेत, हे कोणते कोणते ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात वि स खांडेकर नावाचे जे लेखक फार मोठे श्रेष्ठ लेखक होऊन गेलेले आहेत. तर त्यांच्या अनेक साहित्याबद्दल, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आपण पाहणार आहोत. तर पाहता, कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक, म्हणजे एवढे विचार त्यांनी लिहिलेले आहेत बघा. म्हणजे थोडक्यात वि स खांडेकरांनी काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, काही कथा लिहिलेल्या आहेत, काही लघुनिबंध लिहिलेले आहेत, काही समीक्षक लिहिलेले आहेत आणि काही पटकथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे मराठी साहित्यामध्ये जसे आपण फक्त गद्य आणि पद्य म्हणतो तर एवढं नसतंय. तर मराठी साहित्यामध्ये अशा अनेक प्रकारचे विचार असू शकतात, असतात, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर थोडक्यात वि स खांडेकर नावाचे जे लेखक आहेत हे अतिशय श्रेष्ठ विचाराचे किंवा वेगवेगळे विचार त्यांनी लिहिले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांना मिळालेला पुरस्कार कोणता आहे पाहता. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. म्हणजे थोडक्यात 1974 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि पुढं भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण नावाचा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. म्हणजे मराठी साहित्यामध्ये
अशा प्रकारचे पुरस्कार दिले जातात, जे साहित्यिक, जे कवी, जे लेखक हे अतिशय सुंदर विचार लिहितात किंवा समाजाची जागृती करतात किंवा समाज सुधारणा करतात, समाज प्रबोधन करतात आपल्या साहित्यामधून. तर अशा लेखकांना काय केलं जातं, भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, अनेक वेगवेगळ्या पुरस्कारानं त्यांना गौरवित करत असतं. तर त्यांना 1974 साली ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सुद्धा सन्मानित केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हे मराठी साहित्यामधील किंवा साहित्य क्षेत्रामधील सगळ्यात उच्च दर्जाचे पुरस्कार आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे असे पुरस्कार कोणत्याही लेखकाला मिळत नसतात. जे लेखक अतिशय श्रेष्ठ दर्जाचे असतात, ज्यांनी फार मोठी समाज सुधारणा केलेली असते, ज्यांनी फार मोठं साहित्य लिहिलेलं असतं, कथा लिहिलेल्या असतात, समीक्षक लिहिलेली असतात, तर अशाच लेखकांना असे पुरस्कार मिळतात. तर त्यांना ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार आणि पद्मभूषण नावाचा पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढे पाहता, तर त्यांची कोणती कोणती साहित्य, कोणती पुस्तकं प्रसिद्ध आहेत हे आपण पाहूया. वि स खांडेकरांची त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल, अश्रू या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघु निबंध प्रसिद्ध आहेत. त्यानंतर वनभोजन, धर्धुरमास, फुले आणि काटे, गोकर्णाची फुले, गोप आणि गोफण ही समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. म्हणजे थोडक्यात त्यांच्या अनेक प्रकारच्या कादंबऱ्या, अनेक प्रकारचे लघु निबंध आणि अनेक प्रकारचे समीक्षा लेखसंग्रह जे प्रसिद्ध झालेले आहेत त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये वि स खांडेकरांच्या कोणत्याही दोन साहित्य प्रकारांची नावं लिहा किंवा पुस्तकांची नावं लिहा, कादंबरीची नावं लिहा, कथेची नावं लिहा, समीक्षकांची नावं लिहा म्हणून जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला यातल्या कुठल्याही दोन पुस्तकांची नावं लिहिणं गरजेचं आहे. पुढे पाहता, आज जे आपण गवताचे पाते नावाचं वि स खांडेकरांची जी कथा पाहणार आहोत, ह्या कथेचं वैशिष्ट्य काय बघा किंवा या कथेचा सारांश काय ते आपण पाहूया. तर ही रूपक कथा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. म्हणजे थोडक्यात मराठी साहित्याला वि स खांडेकरांनी दिलेली फार मोठी देणगी म्हणजे कोणती, तर रूपक कथा. रूपक कथा ही फार मोठी देणगी आहे असं म्हणता येईल बघा. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथेतून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. तुम्हाला त्यांच्या अन्य काही रूपक कथासंग्रहांची नावं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांच्या अन्य कोणती रूपकथा आहेत, सुवर्णकण नावाची त्यांची एक रूपकथा आहे, क्षितिज स्पर्श नावाची त्यांची एक रूपकथा आहे, वेचलेली फुलं ही सुद्धा त्यांची एक रूपकथा आहे. यापैकी सुवर्णकण हा खालील जिब्रान यांच्या रूपक कथेचा अनुवाद आहे. म्हणजे थोडक्यात सुवर्णकण नावाचा जी त्यांची रूपक कथा आहे, तर या रूपक कथेमध्ये हे गवताचं पातं समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे गवताचं पातं ही जी कथा आहे हे सुवर्णकण नावाच्या रूपक कथेतून घेतलेला अनुवाद आहे. जिब्रान नावाच्या एका वेगळ्या लेखकानं ही रूपक कथा लिहिली होती आणि त्या रूपक कथेचा हा अनुवाद आहे. म्हणजे इतर भाषेतला हा रूपक कथा आहे आणि ती रूपक कथा वि स खांडेकरांनी सुवर्णकण या रूपक कथेतून मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात जिब्रान नावाचा जो एक लेखक होऊन गेलेला आहे त्यानं सुद्धा अनेक काय अशा रूपक कथा लिहिलेल्या आहेत. तर अशा वेगळ्या
रूपक कथा लिहिलेल्यापैकी जिब्रान नावाचा जो एक कथाकार आहे, तर त्या कथाकाराने लिहिलेला वेगळ्या भाषेतला हा अनुवाद आहे. म्हणजे समजा हिंदी, कन्नड किंवा गुजराती, तेलुगू किंवा इतर फारसी, फ्रेंच, रशियन कुठल्याही भाषेतली रूपक कथा जर असली तर तिचा मराठीत अनुवाद केला जातो. तर जिब्रान नावाच्या एका रूपक कथाकाराचा हा अनुवाद आहे, वि स खांडेकरांनी लिहिलेला. तुम्हाला हे सुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं बघा. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक कथा आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्तीचे भावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. थोडक्यात वि स खांडेकरांनी अशा ज्या रूपक कथा लिहिलेल्या आहेत, उदाहरणार्थ सृष्टीतील पाने ही त्यांची एक रूपक कथा आहे, गवताचं पात हे सुद्धा त्यांची एक रूपक कथा आहे. तर या रूपक कथेतून वि स खांडेकरांनी काय घडवलेलं आहे, तर मानवी वृत्ती, माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्ती ज्या असतात किंवा माणसाचे जे भावभावना असतात, तर यांचं दर्शन या कथेमधून आपल्याला त्यांनी घडवून आणलेलं आहे. तर वि स खांडेकरांची ही गवताचे पाते नावाची जी कथा आहे, ही कथा सुद्धा माणसाला अनुसरूनच आपल्याला आहे असं पाहायला मिळतंय, किंवा माणसाच्या भावभावना, विचार यांना अनुसरूनच ही कथा लिहिलेली आहे वि स खांडेकरांनी. ते आपल्याला पाहायचं आहे. पुढे पाहता ही रूपक कथा कशी आहे हे आपण थोडक्यात पाहूया आता. म्हणजे अशा पद्धतीनं आपण वि स खांडेकरांचे विचार पाहतोय. बालपणापासून आपल्याला कथा खूप आवडतात. लहानपणापासून आपल्याला कथा आवडतात बघा. आपण लहान लहान मुलं असतो, आपण आजी आजोबांच्या जवळ असल्यानंतर आपल्याला ते अनेक छोट्या छोट्या कथा ऐकवत असतात बघा. आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या कथा असतात बघा. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहसी कथा, रहस्य कथा, असे कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीचे एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. तर तुम्हाला कथेचे वेगवेगळे प्रकार जर सांगा म्हणून परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक. आता जातक म्हणजे काय, तर लहानपणी बघा अशा आपल्याला राक्षसांच्या, देवदेवतांच्या, भूतांच्या अशा वेगवेगळ्या जातक कथा आपण लहानपणी ऐकत असतो बघा. तर अशा पद्धतीच्या कथा असतात. साहस कथा म्हणजे त्यामध्ये धाडस, साहस. रहस्य म्हणजे एखादं रहस्य घडलेलं असेल किंवा विशेष घडलेलं असेल, समजा समुद्रात, एखाद्या जंगलामध्ये, एखाद्या गुहेमध्ये, एखाद्या डोंगरावरती, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या जुन्या वाड्यामध्ये जे वेगवेगळं रहस्य घडतं, तर असे कथा वेगवेगळ्या कथा असतात. तर त्यापैकीच एक कथा आहे. आता विज्ञान कथामध्ये वैज्ञानिक कथा सगळ्या येतील, ऐतिहासिक कथामध्ये सगळ्या ऐतिहासिक कथा येतील, लढाया वगैरे. तर अशा पद्धतीचं कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आज आपण रूपक कथा, अशीच एक रूपक कथा पाहणार आहोत. तर रूपक कथेचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. परीक्षेत प्रश्न येतो बा, रूपक कथेचं वैशिष्ट्य स्पष्ट करा. तर रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ते आकाराने लहान असते. रूपक कथा ही काय असते, आकारानं लहान असते. ही तिचं वैशिष्ट्य आहे बघा. रूपक कथेचं वैशिष्ट्य काय, तर ती आकारानं लहान असते. तिच्यात अर्थ घनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यकात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशता कमी होत जाऊन लाक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. म्हणजे रूपक कथेची काही वैशिष्ट्य इथे सांगलेली आहेत. कोणती वैशिष्ट्य आहेत, तर रूपक कथेतून वाच्यार्थ म्हणजे आपल्याला वाचनाची क्षणोक्षणी आवड निर्माण होते, कमी होते बघा. वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशता कमी होत जाऊन लक्षार्थ म्हणजे लक्ष, आपल्या डोक्यामध्ये चांगला विचार प्रभावीपणे मांडला जातो, असं सांगितलेलं आहे बघा. तर थोडक्यात ही जी रूपक कथा असते, ही रूपक कथा कशी असू शकते हे गवताचं पातं नावाच्या रूपक कथेतून वि स खांडेकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर थोडक्यात या पाठामध्ये आपण या ठिकाणी आता वि स खांडेकरांचे विचार ऐकतोय.
वि. स. खांडेकरांच्या कथा कोणत्या कोणत्या प्रकारच्या होत्या, त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली, रूपकथा म्हणजे काय, किंवा बालपणी आपल्याला कोणत्या कोणत्या कथा आवडायच्या, किंवा रूपकथेचं वैशिष्ट्य काय, एवढे विचार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. नंतरच्या तासाला ही राहिलेली कथा आणि त्या कथेचा जो भावार्थ आहे, त्याचे स्वाध्याय आहेत, हे आपण नंतरच्या तासाला पाहूया. तूर्त या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.